आज ज्या पेशंटबद्दल मी सांगणार आहे ती पेशंट एक 6 वर्षाची मुलगी होती आणि ती तिच्या आईवडिलांसोबत OPDला आलेली होती. मग ती जेव्हा आली तर मी विचारलं काय झालं आहे, तर तिच्या आईवडिलांनी सांगितलं की तिचे केस गळत आहेत आणि डोक्यामध्ये चट्टे झालेले आहे. मग मी जेव्हा बघितलं तिला तर तिच्या गोल गोल असे चट्टे पडलेले होते तिच्या स्कॅल्पवर. तर मग त्यांनी सांगितलं की बऱ्याच जागी दाखवलेलं आहे आणि काहीच रिझल्ट येत नाही आहे ट्रीटमेंटचं, खूप दिवसापासून ट्रीटमेंट घेत आहेत. तर सगळ्यात आधी तर बघितल्याबरोबर जे मोस्ट कॉमन डायग्नोसिस असते म्हणजे चाय लागणे. तर सगळ्यात कॉमन तर तेच असते ज्याच्यामध्ये केस असे गोल चट्टे पडतात आणि केस एक 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 जायला लागतात. तर मग त्याला चाय लागणे म्हणतात. मग जेव्हा त्याला चेक केलं, डर्मोस्कोपी केली, तेव्हा मला आढळलं की तिथे केस वेगवेगळ्या लेंथचे केस आहेत. म्हणजे हे तिचं चाय लागलेलं किंवा ॲलोपेशिया एरियाटा नव्हतं, हे काही वेगळं डायग्नोसिस होतं त्याच्यामध्ये. तर हे तिने स्वतः ओढून काढलेले, स्वतः तोडत होती ती तिचे केस. मग जेव्हा तिला मी बघितलं तर ती अशी शांत बसलेली होती, अंग चोरून बसल्यासारखं ती पेशंटच्या चेअरवर बसलेली होती. तर मग हळूहळू तिला विचारायला सुरुवात केली, तिच्या पेरेंट्सला बोललं तर असं कळालं की ती घरात 3rd नंबरची आहे. 4 भाऊ बहीण आहेत ते लोक आणि सगळ्यात छोटा भाऊ आहे तिला. आणि छोटा भाऊ सगळं लक्ष आईवडील त्या छोट्या भावाकडे देतात आणि हिच्याकडे दुर्लक्ष करतात. तिचे वडीलसुद्धा सकाळी लवकर कामाला जातात आणि रात्री परत उशिरा येतात घरी. आणि म्हणून ती स्वतःला एकटी फील करते आणि तिला स्वतःला असं वाटत होतं की माझ्याकडे का लक्ष देत नाहीत माझे आईवडील. तर त्यामुळे आता ती कोणावर राग काढणार, इमोशन तिला एक्सप्रेस करता येत नव्हतं. म्हणून ती बाथरूममध्ये जायची आणि मग आपले केस ओढायची. म्हणून कोणाला कळत पण नव्हतं की नेमकं हे कशामुळे केस हेअर लॉस झालेला आहे. तर असं सायकोलॉजिकल बिहेवियर तिचं होतं आणि ते जे आपल्याला दिसत होतं ते केसांवर परिणाम दिसत होतं. म्हणून इतके ट्रीटमेंट घेतल्यावर सुद्धा ते करेक्ट झालं नाही. मग आता आपण कसं सांगणार? तर मग हळूहळू तिने हे सगळं सांगितलं. पण आता मी एकदम जर तिला म्हटलं तर ती म्हणजे घाबरून जाणार. म्हणून मग मी आधी पेरेंट्सला बोलली की तिला तुम्ही समजावून सांगा, तिला रागवू नका, तिला बोलू नका, प्रश्न विचारू नका, काहीच करू नका. पण तुम्ही तिला वेळ द्या. छोट्या भावाकडे लक्ष जास्त देत आहे तर दोघांना इक्वल लक्ष द्या. वडिलांना पण सांगितलं की तुम्ही तिला वेळ द्या, तिच्यासोबत खेळा. फक्त घरी राहून दुसरं काम करण्यापेक्षा तिला तिच्यासोबत खेळायला वेळ काढा शनिवार रविवार तरी. तर असं सगळं समजावून सांगितलं आणि नंतर मग त्यांना काही दिवसांनी वापस परत बोलवलं 3 आठवड्यांनी. तर मग तेव्हा ते तिचं ॲलोपेशिया एरियाटा, तिचं जे हेअर लॉस होतं ते कवर झालेलं होतं आणि परत तिचे चट्टे पडायला बंद झालं होतं. तर अशा प्रकारे ही केस सॉल्व झाली. ती पण आधीपेक्षाच बरी वाटत होती. थोडं बोलणं पण तिने स्टार्ट केलं होतं आणि आईवडिलांचं बिहेवियर पण तिच्यासोबत चेंज झालेला होता. तर असं काही सायकोलॉजिकल जे आजार असतात ते असं स्किनवर किंवा केसांवर त्याचा परिणाम होऊ शकतं आणि सायकोलॉजीमध्ये काही दिसण्यापेक्षा आधी स्किनवर किंवा केसांवर त्याचं आपल्याला आधी लक्षणे दिसू शकतात.